विश्वाचा जनिता म्हणे यशवदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत, निष्काम निराळा गोपी लावी अला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लाभी प्रीत विठाला। तुम्ही पोरं इकडे टाळकरी इकडे तिथं थोडी सावली आहे, तिकडे बसतील या। दादा तुम्ही इकडे या बरं, आणि तुम्ही थोडे थोडे पुढे सरकून घ्या ना, थोडं 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 सारखं ऊन आहे जरा आज। बाप्पूंना तुम्ही पुढे या थोडस, मध्ये काय जागा ठेवली, माग लोक उन्हात येत ना, नाही तर इकडे या। विश्वाचा जनिता म्हणे यशवदेशी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा कालाया प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग सेवेकरता उच्चारलेला आहे। या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबारा आहे, जो जगाचा नियंता शास्ता भरण पोषण करणारा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान भक्ताच्या अंकित कसा राहतो, भक्ताचं मनोगत जाणून कशाप्रमाणे पूर्ण करतो, त्याचा यथार्थ विचार या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे। विठाला देव अधिदेव जगत्रय देवा, देव अधिदेव जगत्रय देवा, देव अधिदेव जगत्रय देवा, देव अधिदेव जगत्रय देवा, देव जगत्रय देवा, देव अधिदेव जगत्रय देवा, देव अधिदेव जगत्रय देवा, देव अधिदेव जगत्रय
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा नमोस्तुनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादाश शुरुर्वाहवी सहस्रनामे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिणे नमस्ते केशवाणोत वासुदेव नमोस्तुते नमो ब्राह्मण्य देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, प्रतिवर्षाप्रमाणे या पवित्र नवरात्र उत्सव अर्थात चंपाषष्ठ्या उत्सवाच्या निमित्ताने चालत असलेला गेली 6 वर्षापासूनचा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, मल्हारी मार्तंड या ग्रंथाचं पारायण, गेली 6 वर्षापासून सुरू झालेला हा स्तुत्य उपक्रम नामयज्ञ आहे. त्या नामयज्ञामध्ये गेली 6 वर्षापासून प्रत्येकाने जी केलेली सेवा आहे, तनाने मनाने धनाने कायेने वाचेने मनाने, आणि या वर्षामध्ये जरा विशेष उपक्रम झाला, म्हणजे विशेष अन्नदान केलं आणि तरुण मंडळीचाही विशेष सहभाग, त्या प्रत्येकाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, आणि ते केलं पाहिजे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ना. एरवी आपण करतो, त्याचं फल वेगळं आहे. नाम सप्तामध्ये दिंडीमध्ये तीर्थक्षेत्रात केलेलं अन्नदान त्याचं फल वेगळं आहे. पूर्वीच्या लग्नात किती मोठं केलं तरी खाणारी गडी खाऊन नावं ठेवतात ना, ते जेवण म्हणून खातात, इथं प्रसाद म्हणून सेवन करतात. हा भाग आहे. म्हणून प्रत्येकाने इथं केलेलं अन्नदान, तरुण मंडळीने विशेष जे जे सहकार्य केलं त्या प्रत्येकाला धन्यवाद देतो. प्रत्येकाने जी इथं सेवा केली नाही का. आणि या नामसप्तामध्ये गेली 6 वर्षापासून हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज, संजय महाराज असतात, आपली सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी असतात, सर्व विद्यार्थी मंडळी, आणि विशेष करून रात्री आणि आज ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, तसे ते रात्रीच तुम्ही ऐकलं, सहज हाताला लागत नाही. महाराष्ट्रामध्ये ज्यांची कीर्ती मृदंग क्षेत्रामध्ये ते भरत अण्णा पठाडे, अर्थात ते रात्री होते, आजही आहेत. आपलं भाग्य आहे बुवा, त्यांचं दर्शन का होईना पण झालं नाही का. परिसरातून येणारे सर्व भाविक आहेत, पूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य आदिनाथ महाराज, त्यांची आज इथे उपस्थिती आहे. ते समोर बसल्यावर थोडंसं साईडला बसले असते तर बरं झालं असतं थोडंसं नाही का. अशोक महाराजांची उपस्थिती आहे. साहेबांबरोबर पुण्यावरून आलेले तनपुरे साहेब, त्यांची विशेष उपस्थिती आहे. आपल्या परिसरातून आज बी महाराज, शहाजी महाराज आदी करून येणारे सर्व भाविक, सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला हा नामयज्ञ, त्या नामयज्ञातली आजची ही सांगता अर्थात समारोपाची कीर्तन सेवा आहे. उपक्रम आणि उपसंहार, ज्या कीर्तनाने नामसप्ताची सुरुवात होते त्याला उपक्रमाचं कीर्तन म्हणतात, आणि ज्या कीर्तनाने नामसप्ताची सांगता होते त्याला उपसंहाराचं कीर्तन म्हणतात. अर्थात काला, कोणी प्रसादाचं कीर्तन म्हणतं, कोणी शेवटचं म्हणतं नाही का, कोणी सांगतेचं कीर्तन म्हणतं, कोणी काल्याचं, अर्थात काल्याची कीर्तन सेवा. काला झाला म्हणजे आपला सप्ताह पूर्ण झाला नाही का. आणि त्याच संबंधाने आपणा सर्वांच्या वतीने ती माझ्यापर्यंत दिलेली ही सेवा आहे. त्या सेवेच्या संबंधाने उच्चारलेला अभंग विश्वसंत तुकोबारा यांचा काला या प्रकरणातील हा
4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय, जो जगाचा नियंता, शास्ता, भरण पोषण करणारा अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान, तो भक्ताच्या अंकित कसा राहतो, भक्ताचं मनोगत जाणून भगवान परमात्मा कसा पूर्ण करतो, त्याचा यथार्थ विचार या अभंगामध्ये प्रतिपादन केलेला आहे. विठाला कैसा भक्ताचा अंकित. मग प्रश्नचिन्ह, कैसा भक्ताचा अंकित. महाराज म्हणतात विश्वाचा जनिता मने यशवदेसी, ऐसा भक्ताचा, कैसा भक्ताचा अंकित निष्काम निराळा गोपी लावियला. ऐसा भक्ताचा अंकित, कैसा भक्ताचा अंकित तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. विढाला पाहता भगवान हा विश्वाचा सूत्रधारे मालक आहे, विश्वाचं भरण पोषण करणारा आहे. याही पेक्षा विश्वाला जन्म देणारा भगवान, विश्वाचा मायबाप भगवान आहे. एरवी आपण वर्णन करताना म्हणतो ही सृष्टी निर्माण केली कुणी, ब्रह्मदेवाने निर्माण केली म्हणतो आपण. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, पण ब्रह्मदेवाची निर्मिती ज्याच्यापासून आहे तो भगवान आहे. ब्रह्मदेवाची निर्मिती ज्यांच्यापासून आहे तो भगवान. कुठून निर्मिती आहे? याच नाभिकमळी जन्म चतुराना, असं वर्णन केलं. नाभिकमळातून म्हणजे तुमच्या सोप्या भाषेत बिंबीतून ज्याची निर्मिती झाली तो ब्रह्मदेव, पण ज्याच्यापासून झाली तो भगवान. तो विश्वाचा सूत्रधारे मालके भरण पोषण करणारा, विश्वाला अधिष्ठान असलेला, याही पेक्षा विश्वाचा मायबाप आहे भगवान. कोण आहे तो विश्वाचा मायबाप आहे? मी म्हणत नाही, भगवान गीतेच्या 9व्या अध्यायात सांगतात अर्जुना, अरे या विश्वाची माताई मीच आहे बाबा, आणि या विश्वाचा पिता सुद्धा मीच आहे. पिताहमस्य जगतो माता धाता पितामह. अर्जुना, अरे या विश्वाची माताई मीच आहे बाबा, आणि या विश्वाचा पिताही मीच आहे, हे भगवान बोलतात. आणि आपल्या सर्व मायबाप संतांनी वर्णन करताना सुद्धा तेच वर्णन केलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. बहीण बंधू तुलता, बहीण बंधू तुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. बहीण बंधू तुलना, बहीण बंधू तुलना, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. महाराज म्हणतात कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, हे सगळं माझं कोण? कृष्ण माझा. किंवा त्याही पेक्षा महाराज म्हणतात विठ्ठल बापा माय तुला, विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, हे सगळं भगवानीच. याचा अर्थ भगवान हा विश्वाचा मायबाप आहे. आलं लक्षात? पण ज्याच्यापासून हे जगत निर्माण झालं, जो विश्वाचा मायबाप असलेला भगवान, पण तोच भगवान परमात्मा जर भक्ताच्या अंकित झाला तर तोच कोणाचा तरी बालक म्हणून सुद्धा अवताराला येतो. बघा, या अवतारामध्ये म्हणजे 8व्या अवतारामध्ये वसुदेव देवकी आणि नंद यशोदा हे भगवंताचे मायबाप आहेत. आणि एवढाच एक अवतार असा आहे की या अवतारामध्ये भगवंताचे मायबाप आहेत. किती? 2 आहेत ना?
वसुदेव देवकी आणि नंद यशोदा एवढाच एक अवतार आहे की या अवतारामध्ये मायबाप हा डबल आहे. इतर अवतारामध्ये एकच, पण या अवतारामध्ये वसुदेव देवकी मायबाप आणि नंद यशोदाई मायबाप. का बरं? ऐका, या अवतारातले जरी ते मायबाप असतील पण ते सुद्धा खरे भगवंताचे उपासक आहे, भक्त आहेत ते. या अवतारातले मायबाप असतील, अनेक जन्मजन्मांतरामध्ये केलेली सेवा आहे, साधना आहे, तप आहे आणि भगवंतानी दिलेलं पूर्वीचं वचन आहे, अपेक्षा आहे, इच्छा आहे भगवंतानी बालक या रूपाने. कारण अनेक जन्मजन्मांतरामध्ये जी वसुदेव देवकी नंद यशोदेने जी भक्ती केली भगवंताची, ती भक्ती करत असताना त्यांच्या अंतकरणामध्ये जो भाव होता तो वात्सल्य भाव होता. कोणता भाव होता? आणि वात्सल्य भावाने भक्ती केलेली असल्यामुळे भगवंताला त्यांचा भाव तो असल्यामुळे बालक या रूपाने अवताराला यावं लागलं. त्याचा अर्थ आहे बघा तुम्ही. आणि जो अवताराला तो सामान्य नाही ना, तो षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान आहे. षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची किंवा ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान ज्यांच्या घरी बालक या रूपाने अवतीर्ण होतोय, अर्थात त्यांची सामान्य सेवा सामान्य साधनाही नाही. लक्षात येण्याकरता सांगतो तुमच्या भक्त. पहा तुम्ही, एखादा गावामध्ये सज्जन सात्विक प्रामाणिक मुलगा आहे, त्याच्याबद्दल चर्चा करतात का नाही माणसं? एखादा गावातला सज्जन सात्विक प्रामाणिक मुलगा आहे बघा, 10-5 मंडळी कुठं कट्ट्यावर बसलेली आहेत आणि त्यांच्या समोरून गेला तो मुलगा, त्याचं वागणं बोलणं चालणं खाणं पिणं सगळं योग्य आहे, त्याच्याबद्दल चर्चा करतात. पुढं गेल्यानंतर म्हणतात माणसं, शामराव तो अमक्याचा पोरगा गेलेला फार सज्जन हो, फार सात्विक आहे हो. मग जवळ बसलेली 4-2 असतात ते गप राहत नाही, ते म्हणतात अहो गोपाळराव एवढा सज्जन पोरगा आहे म्हणजे त्याच्या मायबापाची काहीतरी काय म्हणतात पुण्य आहे. बरोबर, तो काही साधू आहे असं नाही, पण सज्जने प्रामाणिके सात्विके तरी माणसं म्हणतात त्याच्या मायबापाची काय पुण्य आहे. चला पुढं. ती मंडळी तशीच बसली गप्पा मारीत आणि पुन्हा एक अर्ध्या तासाने त्यांच्या समोरून दुसरा एक गावातला नमुना गेला. कसला? खाऊ नये ते खाणारा, पिऊ नये ते वागू नये तसं, बोलू नये तसं बोलणारा, असा सर्व बाजा संपन्न असा एक नमुना समोरून गेला. तो पुढे गेल्यावर त्याच्याबद्दल चर्चा नाही का करत लोक? त्याची चर्चा करतात. तो पुढे निघून गेला की म्हणतात शामराव तो अमक्याचा पोरगा वाया गेला हो. मग त्यावेळेला बसलेले जवळचे गप राहत नाही, ते म्हणतात अहो त्यांची खानदानच पहिल्यापासून. बरोबर. ऐका, सज्जन सात्विक मुलगा जन्माला आला तर माणसं त्याच्या आई वडिलाला कुळाला वर्णन करतात. नास्तिक मुलगा जन्माला आला तर माणसं त्याच्या आई वडिलाला त्याच्या खानदानीला दोष देतात. बरोबर. ऐका, सात्विक मुलगा जन्माला आला तर माणसं म्हणतात आई वडिलाची पुण्य आहे. चला पुढं. त्याच्या महान भगवत भक्त हनुमंतराय पुटी येण्याकरता अंजनी मातेने कमी तप केलं होतं का? ऋषमुख पर्वती अंजनी तप करी. ऋषमुख पर्वतावर अंजनी मातेने एवढं तप केलं, भगवान शंकराची सेवा केली, आराधना केली. अखंड रात्रंदिवस भगवान शंकराच्या नामाचा ती माता जप करत होती. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. किती दिवस जप चालला होता? सप्ताहावर नाही, अखंड रात्रंदिवस. एवढं तप झालं, एवढं तप झालं, एवढं तप झालं, भगवान शंकर प्रसन्न झाले. बघा, अंजनी माता डोळे झाकून तो जप करत होती, भगवान शंकर पुढे येऊन उभा राहिले. डोळे झाकून तो जप चाललाय, भगवान शंकरांनी हाक मारली तिकून, माते काय इच्छा आहे तुझी माग, मी देण्याकरता समर्थ आहे. हाक मारताना काय म्हणून मारली? माते म्हणून हाक मारली. अंजनी मातेने डोळे उघडून समोर पाहिलं तर प्रत्यक्ष भगवान शंकर दिसले. त्यावेळेला अंजनी मातेने एकच इच्छा प्रगट केली, भगवान एकच इच्छा आहे, पुत्रप्राप्ती. काय इच्छा प्रगट केली? आता ते भोळं खातंय बुवा, लगेच म्हटले तथास्तु. आता अंजनी मातेच्याही लक्षात आलं, भगवान शंकर एकदा तथास्तु म्हटल्यानंतर निश्चित पुत्रप्राप्ती होईल. त्याच्या शंका, ते काय मोकार अंगारा दुपारा देणारा बुवा नाही.
निश्चय दृढ झाला, निश्चित पुत्रप्राप्ती होईल, शंकाच नाही याच्यात. पण तो झालेला मुलगा पुढं कसा निघतोय कोण जाणे. पुत्र होईल पण तो झालेला मुलगा पुढं कसा निघेल काय सांगता येईल. म्हणून अंजनी मातेच्या मला वाटतं थोडंसं लेट लक्षात आलं. आणि अंजनी माता म्हणते भगवान थांबा, का पुत्र द्या, पण मी म्हणते तसा द्यायचा असेल तरच द्या, नाही तर मला नको. मग भगवान विचारतात अंजनी मातेला, माते तुला कसा मुलगा हवा आहे. त्यावेळेला अंजनी मातेने त्याची काही लक्षणं सांगितली. काय सांगितली त्याची? 5 लक्षणं सांगितली. किती लक्षणं सांगितली? येरी म्हणे मज आईसा व्हावा पुत्र, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी, उत्तम गुणी, ज्ञानी भक्त पवित्र उत्तम गुणी. कसा हवाय? येरी म्हणे मज आईसा व्हावा पुत्र, कैसा? ज्ञानी भक्त पवित्र उत्तम आणि गुणी. किती आहेत लक्षणं? हे काय आहेत लक्षणं? किती? एवढ्या लक्षणाने युक्त असेल तरच मला द्या, नाही तर मला नको. आता भगवान शंकर तर अगोदर म्हणून बसलेत काय तथास्तु. बरं आपल्यासारखं नाही, आपण आज बोललेलं उद्या बदलू शकतो, आपल्याला काही अडचण नाही. पण ते भगवान शंकर आहेत. आता एवढे लक्षणं, ज्ञानी पवित्र भक्त उत्तम गुणी, एवढ्या लक्षणाने. पण आता काय करावं बरं? दुसरा पाठवला, काही बदली कीर्तन नाही ते काय करावं बरं? तेवढे लक्षणं भगवान शंकराकडेच आहेत, दुसऱ्याकडे नाहीत. काय करावं म्हणून भगवान शंकरालाच मारुतीरायच्या रूपाने तिथं अवताराला यावं. अंजनीच्या तपासाठी साठी महारुद्र आले पोटी. ऐका, भगवान शंकरच त्या रूपाने अवतीर्ण झाले. मला सांगा मारुतीरायाकडे गुण किती? मारुतीरायाकडे गुण किती? ते लक्षण आहेत. लक्षण वेगळे, गुण वेगळे. मारुतीरायाकडे गुण किती? ठीक आहे, एक गुण आहे विशेष भगवंताने दिलेला. मारुतीरायाकडे यश हा गुण आहे. कोणता गुण आहे? म्हणून मारुतीरायाचं जीवनचरित्र पाहिलं तर अपयश कुठल्याच कार्यात आलेलं नाही. विशेष गुण आहे कोणता? यश हा गुण आहे. किती? एक. यशे थोरविला मारुती, निळोबरायने वर्णन केलं. मला सांगा मारुतीरायाकडे गुण किती? ज्या भक्ताकडे एक गुण आहे तो पुटी येण्याकरता जर अंजनी मातेला एवढं कठोर तप करावं लागलं, तसले भगवान कृष्ण परमात्म्याकडे गुण आहेत बॉस 6. किती आहेत? मी याच्याकरता सांगतोय. एक सात्विक मुलगा जन्माला आला तर माणसं म्हणतात आई वडिलाची पुण्य आहे. ज्या मारुतीरायाकडे एक गुण आहे ते मारुतीराय घरी बालक या रूपाने अवतीर्ण होत आहेत. अर्थात त्याच्याकरता अंजनी मातेला एवढं तप करावं लागतं. मग ज्या भगवान कृष्ण परमात्म्याकडे 6 गुण आहेत, तो पुटी येण्याकरता काही 4-5 वाऱ्या 1-2 पारायण असं नाही बुवा. जन्मजन्मांतरामध्ये केलेली सेवा, केलेली साधना, केलेली भक्ती, भगवान प्रसन्न झाले. भगवंतानी पूर्वी वचन दिलेलं होतं ना की मी तुमच्या घरी बालक या रूपाने अवताराला येईल. कारण त्यांनी भक्ती करत असताना वात्सल्य भावाने केलेली भक्ती होती. वसुदेव देवकी, नंद यशोदा. आणि ते दिलेल्या वचनाची पूर्तता ही 8व्या अवतारात होणार होती. भगवान म्हटले तोपर्यंत वेळ. मग त्यावेळेला अर्थात त्यांचा भाव तो होता ऐसा भक्ताचा, हा भक्ताचा जसा भाव, जया जैसा भाव तया तैसा देव. होय भक्ती केला पुरवी धराविती, जशी भक्ताची इच्छा आहे त्याप्रमाणे भगवान पूर्ण करतो. आलं लक्षात? मग वात्सल्य भावाने केलेली भक्ती असल्यामुळे भगवान त्यांच्या घरी बालक या रूपाने अवतीर्ण झाले. अर्थात भगवंताच्या अवताराला येण्याच्या पाठीमागं अनेकही वेगळी प्रयोजन असतात. एकच, ठीक आहे भक्ताला दिलेलं वचन आहे पूर्ण करायचं आहे,
त्यांचा भाव तो आहे म्हणून तिथं बालक या रूपाने अवतीर्ण व्हायचंय. पण ज्या वेळेला धर्माला ग्लानी ते अधर्म वाढतो, पापी मंडळी इथं वाढतात, त्याच वेळेला भगवंताला त्या त्या युगामध्ये त्या त्या वेळेला अवतार धारण करावा लागतो. यदा यदा ही ग्लानिर्भवति सुतानं धर्मशतदात्मानं परित्राणाय विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्थात त्या त्या वेळेला, मग त्या वेळेला 8वा अवतार ज्या वेळेला भगवंताचा झाला त्यावेळेला तीच परिस्थिती निर्माण झाली. नामदेवरायांनी वर्णन केलं. पापीजी भक्त दैतीजी धरणीशी झाले ओझे त्यांचे दिधलासे त्रास ऋषीमुनी सर्वा न पूजिती देवा कुणी एक राहिले यज्ञ मोडले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्या भिणे. ही जी परिस्थिती निर्माण झाली पृथ्वीवर, एवढं पाप झालं, एवढं पाप झालं, त्या पापाचा बोजा सुद्धा धरणीला सहन झाला नाही. म्हणून पृथ्वीनेच गायीचं रूप धारण केलं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्रीवाही तोय सांगतसे. बुडविला धर्म झाला फार सोसवेना भार मजाता. गायीचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवापर्यंत गेली आणि सांगितलं एवढं पृथ्वीवर पाप झालं, एवढं पाप झालं, त्या पापाचा बोजा सुद्धा मला सहन होत नाही. मग त्यावेळेला इंद्र चंद्रानी बरोबरी शिव चालिले सर्व श्राप सगळे भगवंताकडे गेले. भगवंताची सगळ्यांनी स्तुती केली, आराधना केली. भगवान प्रसन्न झाले आणि त्यावेळेला पहिली आकाशवाणी झाली होती. देवकीच्या गर्भाईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त तळमळ मानसी करू नका. पहिली आकाशवाणी झाली. देवकीच्या गर्भाईल भगवान रक्षील ब्राह्मण गायी भक्त. ती आकाशवाणी ऐकली, आले सगळे परत. पण भगवंतानी अवतार घ्यायचं नियोजन केलं. शेषाप्रती बोली लक्ष्मीचा वर चला अवतार घेऊ आता. शेषाला सांगितलं चला आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. पण शेषाने सांगितलं मला काही यावेळेला तुमच्या बरोबर राहायचं. आधीच सांगावं लागतं ना, मी तुमच्या बरोबर राहणार. हा, टायमाला फाशी द्यायची नसते, अगोदरच सांगायचं असतं मी तुमच्या बरोबर राहणार. तसं शेषाने सांगितलं मला तुमच्या बरोबर यायचं नाही. का बरं? त्यांनी मागच्या अवतारातली, मागच्या म्हणजे 7व्या अवतारातली अडचण सांगितली. का यायचं नाही? त्यांनी सांगितलं शेषाने, रामावतारी झालो लक्ष्मण सोशिले अरण्य तुम्हा सवे 14 वर्षावरी केले उपोषण जाणता पण प्रत्यक्ष हे तुम्हाला माहित नाही का? मागच्या अवतारामध्ये तुमचा धाकटा भाऊ झालो लक्ष्मण. 14 वर्ष उपवास केला, 14 वर्ष तुमची सेवा केली, 14 वर्ष धरणीला अंग सुद्धा टेकवलं. त्याच्यामुळं मला मागच्या अवतारात फार त्रास झालेला आहे. त्यामुळं मला यावेळेला यायचं. दुसरा कोणी? आता दुसरा चालत नाही ना, पण भगवान येतो चतुरातो. भगवान म्हटले ठीक आहे, मागच्या अवतारामध्ये त्रास झाला, पण का झाला? तू माझा भाऊ होता, पण कोणता? आता थोडं चेंज करू. आता तू वडील होई गा सर्वज्ञ पाळील मी आज्ञा तुझी बारे. आता तू मोठा भाऊ हो, मी धाकटा होतो, तुझी आज्ञा पाळील. मग शेषाला वाटलं बरं आहे, मागच्या अवतारातली कसर काढू. आता मी मोठा म्हणजे घरातला काय म्हणतात त्याला, करता. कारभारी जरा जुन्यात गेल्यावानी झालं, कारभारी. चला मी करता प्रमुख. मग शेषाला वाटलं मी जरी रोज सकाळी गाडी चालू करून कपडे घालून दिवसभर मिरजगाव आष्टी इकडं तिकडं जरी बोंबलत फिरलो तरी काही अडचण, हे मागचं सगळं पाहून घेते बरोबर. पण तसं काही घडलं नाही बरं. हे अवताराला येऊस तर सांगितलं होतं तू मोठा हो, मी लहाना होतो, मी तुझी आज्ञा पाळील. पण तसं काही घडलेलं नाही. तर चरित्र पहा इथून तिथून दोघाचं, भगवंताचं आणि बळराम दादाचं चरित्र पहा. एखादा तरी दादाचा मुद्दा ऐकला का? एखादा सुद्धा मुद्दा ऐकला बघा तुम्ही. एका बहिणीचं लग्न सुद्धा दादाच्या म्हणण्या होऊ दिलं नाही. मग घरातलं काय ऐकलं असेल मला सांगा. सुभद्रेचा विवाह दादानी जमवला होता अगोदर. कोणाशी? बाकीचे काही म्हणले तर जमल आजी मला. शिशुपाळाला रुक्मिणी जमले होते ना. राव विठाला दुर्योधनाबरोबर विवाह जमवला होता. पण भगवंताचा विचार न घेता जमवला. आता भगवंताला समजलं सुभद्रेचा विवाह तर जमवला, काय करावं आता.
भगवान सुभद्रेला भेटले अगोदर, तुझा विवाह जमला? हो. मान्य आहे तुला? तिने सांगितलं मला मान्य नाही, कारण दुर्योधन हा दुष्ट आहे, आधम आहे, पापी आहे. आणि भगवंतानी विचार केला ही सुभद्रा सात्विक आहे, सज्जन आहे, प्रामाणिक आहे, ही सात्विक मुलगी त्या दुष्ट दुर्योधनाला देणं बरं. पण काय करावं दादानी तर? हा. मग भगवान विचारतात सुभद्रेला तुझी इच्छा आहे का? तिने सांगितलं माझी बिलकुल इच्छा नाही, पण दादाच्या पुढं आपलं काही चालत. भगवान म्हटले ठीक आहे, दुर्योधनाबरोबर विवाह करण्याची इच्छा नाही, बरं अर्जुनाबरोबर? लगेच हा असं नाही म्हणले ती, हो अर्जुनाबरोबर चालेल असं म्हटले ती. ठीक आहे, भगवान म्हटले छान, तर मी काहीतरी व्यवस्था करतो. भगवान अर्जुनाकडे गेले. अर्जुना सुभद्रेबरोबर विवाह करतो का? तो म्हटलं हो काहीच अडचण नाही मला तर. मग भगवान म्हटले आज 5 वाजता ये. लगेच? हो. बर. आल्यानंतर गावाच्या बाजूला थांब जरा, रथ घेऊन ये. तो म्हटलं ठीक आहे येतो. पण भगवान म्हटले रोज जो ड्रेस वापरतो त्याच्यात येऊ. हा, नाही तर रोजच्या ड्रेसमध्ये येशील, पॅन्ट शर्ट सॉक्स बूट घालून टाय फी लावून येशील, तसा येऊ नको. मग डुप्लिकेट का होईना पण साधूचा वेश घेऊन ये, भगवे कपडे घालून ये. तुला नाही पण तरी राखेव थोडी. हा, साधूच्या वेशात ये. बर. आल्यानंतर गावाच्या बाजूला मंदिराच्या बाजूला थांब रथ घेऊन. बर. घरी येऊन सुभद्रेलाही सांगितलं अर्जुन येतोय, तू दर्शनाला म्हणून जा. पण भगवंतानी सांगितलं तो साधूच्या वेशात येईल, बरं भगवे कपडे घालून येईल, दाढी जाटा डुप्लिकेट लावून येईल, तुला ओळखू येणार. तिने सांगितलं ठीक आहे. रथात येणारे म्हटल्यावर रथात काही दुसरा येणार. पण भगवंतानी गेल्यानंतर सांगितलं तू रथावर चढल्यानंतर एक कर, काय? घोड्याचा लगाम तुझ्या हातात राहू दे. काय सांगितलं? घोड्याचा लगाम तुझ्या हातात राहू दे. सुभद्रा म्हणते स्त्रीने कुठं रथ चालवायचा असतो का? भगवान म्हटले चालवायचा नसतो, पण हे कायद्यात कलम आहे तसं आजच्या दिवस चालव. का बरं? ते तुला नाही कळायचं. रथ तू चालवून त्याला माग बसव. बर ठीक आहे. तो रथ घेऊन थांबला. सुभद्रा दर्शनाला म्हणून आली. पाहिले तर तो रथात साधूच्या वेशात अर्धे डोळे झाकून बसलेला होता. आल्यानंतर सुभद्रा रथावर चढली, घोड्याचा लगाम हातात घेतला आणि भरधाव वेगाने रथ निघून हा म्हणता ती वार्ता पसरली. कुणीतरी दादाला जाऊन सांगितलं अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं. आता दादाचं हे याच्यात होतं. बरं, दादाचं शस्त्र काय? नांगर. म्हणजे मारामारी करायचं म्हटल्यावर दुसरं शस्त्र वापरीत नव्हतं ते. दादाने नांगर उचलायला लागलं पळायला. आता हा बाबा मधीच थांबला होता. हे केलंय कुणी? सगळं भगवंतानी केलं ना. हो दादा म्हटले काय भानगडे, कुणाचं काय झालं काय? आता ते दादाने सांगितलं अरे तो तुझा भक्त. कोण? अर्जुन. का? सुभद्रेला. भगवान म्हटले माझा अर्जुन तसा करू शकत नाही. माझा अर्जुन तसा आणि तसले भक्तही मी जवळ ठेवेत. कोणी सांगितलं? कुणीतरी चुकीचं सांगितलं. घ्या बोलून त्यांना. कुणी सांगितलं? ज्यांनी सांगितलं त्यांना बोलून येईल. तुम्ही काय पाहिलं? हो म्हटले आम्ही पाहिलं. जरी वेश बदलून आला तर अर्जुन काय मला ओळखत नाही? साधूच्या वेशात होता, रथ घेऊन थांबला होता. बर. सुभद्रा आलेली पाहिली? हो. रथावर चढ? हो पाहिली. बर. हे सगळं पाहिलं. मग रथ चालवायला कोण होतं? तुम्ही सगळं पाहिलं होतं ना. कोण होतं? सुभद्रा. रथ चालवायला सुभद्रा ना अर्जुन मागं बसलेला होता. मग अर्जुनाने सुभद्रेचं हरण केलं का सुभद्रेनीच? रथ चालवायला जर आपली सुभद्रा आहे याचा अर्थ सुभद्रेनीच अर्जुनाचं. दादा आपली चुकी आहे. दादाने तिथंच नांगर टाकला आणि मळ्यात गेला. ऐका मला पुढचा भाग सांगायचा आहे. भगवान त्याच्यानंतर पाठीमागून गेले आणि शास्त्र पद्धतीने तो विवाह लावला. ऐका, याचा अर्थ वेगळा लावायचा. मग कधी कधी आपण एखाद्याला म्हणलो ना चांगली माणसं बुवा तुमच्या पोरांना हे सोबत तर ते म्हणतात अहो महाराज हे देवादिकापासून. अरे तो ह्या पोराने कोणा कुटाणा केला, तू देवादिकापर्यंत करड लावतो का तू? हा, असं नाही ना. भगवंतानी ते का केलं? हे भगवंतानी स्वतः केलंय ना. ते अर्जुनाने सुभद्रेने थोडं केलंय. ही सात्विक मुलगी नास्तिक दुर्योधनाला द्यायची नव्हती म्हणून भगवंताला हे करावं लागलं. आणि माझा मुद्दा सांगण्याचा आहे
की एका बहिणीचं लग्न दादाच्या म्हणण्या होऊ दिलं नाही म्हटल्यावर बाकीचं काय ऐकलं असाल अवतारातलं? फक्त अवताराला येऊस तर सांगितलं होतं तू मोठा हो, आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी बारे. बर. आणि इरवी बिपा पहिल्यापासून दोघात मतभेद होते. भगवान कृष्ण परमात्म्याचं सर्वस्व प्रेम होतं पांडवावर. कोणावर? रोज आपण म्हणतो द्वारकेचा राणा, सर्वस्व प्रेम पांडवावर. आणि दादाचं सर्वस्व प्रेम कोणावर? कौरवावर. भगवंताचं प्रेम पांडवावर, दादाचं म्हणजे एकाच घरात एक भाजपमध्ये एक राष्ट्रवादी, असं एकाच घरात. आता कौरव पांडवाचं युद्ध करायचंय, कौरव संपवायचे, इथं ठेवायचे. पण भगवंताला माहित होतं जर युद्ध लागलं तर मी तर आहेच या बाजूने, पण दादा लगेच, मग तो भगवान आहे चतुरातू, युद्ध करायचंय, भगवंताचं नियोजन आहे ते. पण त्याच्या अगोदर दादाला तीर्थयात्रेला काढून दिलं. बघा, भगवान म्हटले तुमचं आता वय होत चाललंय, पुढं काही तुम्हाला वर बद्रीनाथ केदारनाथ वैष्णवदेवी चढता येणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही आता मला वाटतं बरं त्यावेळेला काही लक्झरी रेल्वे विमान असं काही नव्हतं ना, त्यावेळेची तीर्थयात्रा म्हणजे पायी. भगवंताला माहीत होता अर्धवट जरी तीर्थ करून आले तरी 6 महिने येत नाही, तोपर्यंत हा कार्यक्रम बरोबर. पण तरी मला वाटतं शेवटच्या 2 दिवस युद्धाच्या शेवटी दादा आलंच होतं, पण तोवर जवळजवळ सगळे. आता मुद्दा हा होता की दादा जरी मोठे म्हणून झाले त्या अवतारात, पण ऐकलं नाही. पण अवताराला उत्तर सांगितलं, आता तू वडील होई गा सर्वज्ञा, पाळील मी आज्ञा तुझी बारे. लक्ष्मीशी तेव्हा सांगे ऋषिकेशी कौंढन्यपुराशी, आणि बाकीच्यांना सांगितलं यादव समग्र व्हारे तुम्ही. असा अवतार घ्यायचं नियोजन झालं. इकडं वसुदेव देवकीचा विवाह झाला, वरात निघाली. म्हणजे त्यावेळेला सुद्धा वरातीची पद्धती आताही करायला अडचण. पियलं नाही का, डीजे नव्हते पियत नव्हते ना. आता हे भांडणं होते म्हणून कोणाला वाटतं आपल्या पोराचं झालं इकून तिकून, तर कुठं यांची भांडणं आपल्या दारात त्याच्यापेक्षा न झालेलं असं वाटायला लागले. वरात निघाली, त्या वरातीचा आनंद कंस लुटत होता. त्यावेळेला दुसरी आकाशवाणी झाली, कंसा जिच्या वरातीचा आनंद तू लुटतोय तिच्याच पोटी येणारा आठवा आणि त्याच्याच हाताने तुझं. आता तो कंस आहे बुवा. ही आकाशवाणी ऐकली, घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने हात धरला, अरे तुझी बहिणी मंगल कार्य मारतो का? सांगितलं. आकाशवाणी ऐकली, हो ऐकली. आकाशवाणीने हिच्या हातून नाही ना मरण सांगितलं, हिच्या पोटी येणारा त्याच्या हाताने तुझं मरण आहे ना. बरं. पण तो म्हटला एक करा, तुम्हाला अभयदान देतो, सोडतो मी, पण बंदी शाळेत राहत असाल. यांनी विचार केला मरण्यापेक्षा बंदी शाळेत का होईना, ठेवा बंदी खाणी दूता सांगे. ठेवलं बंदी शाळेत. पहिला मुलगा झाला, जे रक्षपाळ होते ना दूत, त्यांनी सांगितलं पहिला मुलगा झाला. तो आला, पाहिलं त्याने, पाहिलं पण विचार केला आपलं मरण हा पहिला आहे, कशाला मारायचं. म्हणजे त्याच्या मनात थोडासा बदल झाला. ज्या क्षणाला मनात बदल झाला त्याच क्षणी ती स्वारी आली. नारायण नारायण झाला जय हरी. आता नारदांनी कोणाला पटवलं आणि ते पटलं नाही असं पुराणात एकही उदाहरण घडलं नाही. अहो गावात एखादा माणूस असतो विचित्र, सारखं इकडचं तिकडं तिकडचं इकडं, तरी गावात भडका होतो. म्हणजे नारदाच्या पक्षातलाही तो छोटा कार्यकर्ता, आणि पक्षप्रमुख कसा असेल, किती जहाल. जय हरी झाल्याबरोबर सांगितलं कंसा काय झालं. काय नाही म्हटलं, देवकीला पहिला मुलगा झाला, मारायचा होता, पण आपलं मरण. आता ते नारद आहे बुवा, नारदाने सांगितलं. आणि लावून देणारी माणसं कधीच असं म्हणत नाही तू जाण त्यांना सटकेव, असं कधीच म्हणत नाही डायरेक्ट. मग त्याच्या लक्षात येईल ना यांनी लावून देतोय. पण मला वाटतं तो पहिला शब्द असतो, मला असं वाटतं जर ऐकत नाही ना तुमचं, त्यांनी जर खोड केली तर तुम्ही जर आज गप बसले तर ते फक्त लावून देणारी माणसं एवढंच करतात. ते असं कधीच म्हणत नाही जका ठेवून हाणं त्यांना. मग तर लक्षात येईन हेच आपलं लावून देतोय. ते बी कळून देत नसतात माणसं लावून देणारी, फक्त एवढं बोलत असतात. तसं नारदाने सांगितलं मला असं वाटतंय. काय देवाच्या गणिताची पद्धती कशी सांगता येत. त्याने जर पहिला आठवा धरला, बरं तिथली गणिताची आपल्यासारखी पद्धती माहिती, त्यापेक्षा मला असं वाटतंय 8 हुस तर एकही ठेवू, वधी बाळकाशी ठेवू. बरोबर मला सांगा, नारद तर भक्त आहे, लोकांची मुलं मारायला लावणं पुण्य का पाप.
मग आता तोच सांगतोय 8 होस तर एकही ठेवू का बरं? त्याचं कारण होतं. कंस हा तसा सहज मरणारा नव्हता. कंसाकडे सुद्धा पुण्याचा स्टॉक होता आणि सामान्य पाप करून ते पुण्य संपणारं नव्हतं. त्याच्याकरता त्याच्याकडून महापातक घडलं पाहिजे, त्याच्याशिवाय तो मरत नाही. आणि महापातक कधी घडतं? बालहत्या, ब्रह्महत्या आणि गोहत्या हे महापातक आहेत. मग त्याच्याकडून ती बालहत्या घडून घेतल्याशिवाय तो पुण्य संपणार नाही. पुण्य संपल्याशिवाय मरणार. पुण्य सारावया भेटे देवऋषी, वधी बाळकाशी ठेवू नको. नारदाच्या म्हणण्यावर एका मागं एक 6 मुलं मारले. किती मारले? जवळजवळ पुण्य संपलं. 7वा जो गर्भ होता तो भगवंतानीच योग मायेच्या साह्याने तो रोहिणीच्या उदरी नेऊन घातला. तो देवाशिवाय कोणाला कळाला नाही. पण कंसाचा असा भ्रम झाला मूर्खपणाचा की मी पहिले 6 मारले, त्याच्यामुळं हा गर्भच माझ्या भीतीने नाहीसा झालेला दिसतोय असं वाटलं. आणि 8व्यांदा ज्या वेळेला देवकी प्रस्तुत झाली, 8 वर्षाची बालमूर्ती, शंखचक्र गदा होताना झाला बा. किती वर्षाचा? बरं, झाला बंदी शाळेत. वसुदेव देवकीला जी भीती होती त्याने 6 मारले. हा याला ठेवणार? ती भयभीत झालेली अवस्था पाहिली आणि भगवंतानी सांगितलं तो मला मारणार नाही, त्याला मारण्याकरताच माझा अवतार आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. थोडंसं स्मरणही करून दिलं पूर्वीचं की मी तुमच्या घरी बालक या रूपाने अवतीर्ण होतोय असं वचन दिलं होतं. ठीक आहे. पण देवकी म्हणते होताना जर 8 वर्षाचा झाला तर हा माझा आहे असं म्हणतील का इथले कोणी? हे सगळे म्हणते हा. मग भगवान म्हटले ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना तर मी होतो. कसा? लहानही होतो. बर झाले ना भगवान लहान तिच्या इच्छेप्रमाणे लहान झाले भगवान. पण भगवान म्हटले मी कायमस्वरूपी इथं थांबू शकत नाही. का? ठीक आहे, पूर्वी तुम्ही सेवा साधना केली, मला इथं अवतार घ्यायचं हे नियोजित होतं अगोदर, तो घेतला. मी बालक या रूपाने तुमच्या घरी अवताराला आलो. बरं, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत कोणी नाकारू शकत नाही. कोणी म्हणेल भगवंताचा अवतार कारागृहात, बरोबर, वसुदेव देवकीच्या घरी झाला हे कोणी नाकारणार नाही. पण मी कायम इथं थांबू शकत नाही. का बरं? भगवान म्हटले मी संध्याकाळी दुसरा कार्यक्रम घेतलेला आहे, थांबता येणार नाही. का? तुम्हाला जसं वचन दिलं होतं तुमची जशी इच्छा पूर्तता करायची तशी माझ्या दुसऱ्याही भक्ताची इच्छा पूर्तता करायची, म्हणून मी तर राहत नाही. मला निवून घाला उलट. नंदाच्या घराला माझ्या देई गोकुळाला, देई गोकुळाला माझ्या देई गोकुळाला. नंदाच्या घराला माझ्या देई गोकुळाला, देई गोकुळाला माझ्या देई गोकुळाला. नंदाच्या घराला मजने हे गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी आणि येथे. मग जायचं कसं? बाहेरून पहाराय रक्ष पाळायचा. भगवान म्हणते चिंता करू नका, मनसी रक्ष पाळ ते म्या मोहिले सकळ, ते म्या मोहित केले. उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती. भगवंताला उचलून घेतलं, पायातली बंधनं गळाली, कवाडं उघडली. रात्रीची वेळे मंद मंद पडे पाऊस, वरी छाया धरी शेष भगवान त्याला घेऊन टोपलीमध्ये गेले. तिथं गेल्यानंतर यशोदा गाढ झोपलेली होती, तिच्याजवळ ती माया हळू सरकून घेतली. भगवंताला तिथं ठेवलं. फिरविली दोन्ही कन्या आणि किंवा माया आणि चक्रपाणी. ती माया आणून पुन्हा देवकीच्या समोर ठेवली. आता माया घरात आल्यानंतर गप राहते का? रडे माया करी अकांत, नामा मने उठती दूध. दूध जागे झाले, पळत गेले. कंसा 8वा पळत आला तर तो 8वा नव्हता, ती 8वी होती. पाहे कन्या उपजली, पाहतो तो मुलगी. देवकीने सांगितलं अरे दादा तेवढी तरी राहू दे, पहिले मारले तू. त्याने सांगितलं नाही. पायाला धरली, उडून घेतली, बाहेर आला, गरगर फिरवली, शिडीवर आपटून मारणार. हातीची निष्ठोनी गेली, हातातली निष्ठून गेली, आकाश मार्गाने हीच काढायसारखी. पण कीर्तन संपल्यावर घरी गपचिप जाती तशी गेली नाही. तुझं लागी वधी उपजला मज आधी,
सांगितलं कंसा मला काय मारतो, बाया माणसाची काय राजकारण करतो, तुला मारणारा माझ्या या अगोदर अवतार आला, हीच कडल्यासारखी निघून गेली. मग कुठं आला, कधी आला, कसा, मग ती तपासांती कळलं. रात्रीच आला, रात्रीच गोकुळात. हा, तोपर्यंत सूर्योदय झाला, तोपर्यंत सूर्योदय झाला. यशोदा जागी झाली तर पाहते आपल्यालाही झाला. काय कळाला? कारण भगवंताचा अवतारच हा आयोनी संभव आहे. कसा आहे तो? त्याच्यामुळं तो त्याच्याशिवाय कोणाला कळत नाही. पण तिला आनंद झाला, गोकुळवासी लोकांना आनंद झाला. आणि तिथून पुढं मग ते प्रमाण लागले. कृष्ण गोकुळी दुष्टा छळकाप सुटला होता कृष्णाचा, गवळण सांगे पुत्र झाला. हे नंतर आता मुलगा झाला. आता कोणाचा झाला? तो यशोदेचा झाला. तिच्याजवळ राहू लागला, खेळू लागला, बागडू लागला, रांगू लागला, तिला हाक मारू लागला, म्हणे यशोदेसी माता बरे यशोदेसी माता म्हणे यशोदेसी माता म्हणे यशो हे विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता यशोदेसी माता विश्वाचा जनिता. पण भक्ताच्या अंकित झाल्यामुळे म्हणे यशोदेसी माता ऐसा भक्ताचा अंकित. का? वसुदेव देवकी नंद यशोदेचा जो भाव होता भक्ती करताना, कोणता भाव होता? वात्सल्य भाव होता. जो प्रत्येक आई वडिलाचा आपल्या मुला मुलीवर जो भाव असतो त्याला कोणता भाव म्हणायचं? वात्सल्य भाव म्हणायचं. ऐसा भक्ताचा अंकित कैसा. इरवी पाहता भगवान निष्काम आहे. भगवान कसा आहे? निष्काम, निराळा. किती भगवान निष्काम? नाथ महाराज वर्णन करताना असं म्हणतात, जयाचे उच्चारिता नाम काम ही होती निष्काम. असा भगवान ज्याचं नामचिंतन केल्यानंतर काम निष्काम होतो, तो स्वतः कसा असेल? निष्काम, निराळा. पण उत्तरार्धामध्ये महाराज वर्णन केलं गोपी लावियला. मग हे खोट आहे का? गोपी लावियला चाळा हेही खरं भगवान निष्काम निराळा हेही. मग का गोपी लावियला चाळा? त्यांचा भाव तसा होता म्हणून गोपी लावियला. कारण प्रत्येकाचा जो भाव वेगळा आहे. आता मला सांगा, वसुदेव देवकी नंद यशोदेचा कोणता होता? वात्सल्य भाव होता. मला सांगा, मारुत्र्याने रामप्रभूची सेवा भक्ती केली, मारुत्र्याचा कोणता भाव होता? दास्य भाव होता मारुत्र्याचा. दास्यत्व निकट हनुमंते पैकीले म्हणून देखिले रामचरण. चला, अर्जुनाचा कोणता भाव होता? सख्य भाव होता. सख्यपणे अर्जुन, नरनारायण. अर्जुनाचा जो भाव होता त्याला सख्य भाव म्हणतात. मारुत्र्याचा दास्य भाव. वसुदेव देवकी नंद यशोदेचा वात्सल्य भाव. गोपिकांचा कोणता भाव होता? कांत भाव होता त्यांचा. कोणता? हा, ठीक आहे, त्यांचा कोणताही असो, आपण तर जवळजवळ संसारिकच आहे सगळे. तुमचा तुमच्या पत्नीवर कोणता भाव आहे? शाजी बापू सांगते, कोणता भाव आहे? होय, कांता सुभाचा कोणता आहे तुझ्या? मेळच नाही त्याचा.
आणि त्यांना विचारलं ना तुमच्या पतीवर कोणता भाव आहे, तर त्यांनाही सांगता येणार, कारण एवढाच एक आश्रम आहे. कोणता? ग्रस्त ढोबाळ खात्यात चालल्या. उगा आईबापांनी लग्न करून दिले, लेकर झाले, हानतेत उड्या पळत येत झाले, ढोबाळपणात चाललेला. आता एवढाच आश्रम आहे. आता तुम्हाला संन्यासी ब्रह्मचर्याचं लक्ष विचारलं तर तुम्ही माया बिघडता. आम्हाला माहिती आहे का आम्ही काय संन्यासी का, पण ग्रस्तीचं तरी माहीत असावं, पण नाही, ढोबाळ. प्रत्येक पत्नीचा आपल्या पतीवर जो भाव आहे तसा गोपिकांचा होता ना. मग तुम्ही म्हणणार गोपिका काही पत्न्या होत्या का? होत्या. भगवंताची पत्नी एकच होती. अहो पण महाराज इकडे वर्णन केलं ना, बाईला 16. मग प्रमाण कुठं आहे का? प्रमाण आहे, खरं आहे. अहो पुराणामध्ये वर्णन केलं ना, 16,100. खरं आहे ना ते. आणि भगवान निष्काम निराळा हेही. मग 16,108 कशा? त्या 108 आहेत ना, त्या वेदातल्या श्रुती आहेत. श्रुती रूपाने भगवंताच्या भक्तीचा आनंद उपभोगता येत नाही, म्हणून 3 प्रकाराने अवतीर्ण झाल्या. आता काला म्हटलं की चरित्र आहे 2 प्रकाराने. वाच्यार्थाने चरित्र वेगळं, लक्षार्थाने चरित्र. सामान्य लोकाला पटवण्याकरता सांगितलं. त्या 3 प्रकाराने अवतीर्ण झाल्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी. हा, ह्या 3 प्रकार आहेत ना. कुणी मुली झाल्या, कुणी सून झाली, कोण सासू झाली. या 3 प्रकाराने अवतीर्ण झाले. हे सामान्य लोकाला पटवण्याकरता सांगितलं. पण असताना त्या काही कर्माचे अधिकारी, काही उपासनेचे अधिकारी, काही ज्ञानाचे अधिकारी. कर्म, उपासना आणि अशा अधिकाराच्या त्या होत्या. पण सामान्य लोकाला पटवण्याकरता तो क्रम सांगितला. कुणी सुना झाल्या, कुणी मुली झाल्या आणि कुणी सासू झाल्या. या 3च प्रकारचे आहेत ना. बरं, तिन्हीचा अधिकार घरात सारखा आहे का? तिन्हीचा अधिकार घरात सारखा असतो का याचा? नाही बॉस. सुनेचा अधिकार वेगळा, मुलीचा वेगळा, सासूचा वेगळा. तसं परमार्थामध्ये कर्माचा अधिकारी वेगळा, उपासनेचा वेगळा, ज्ञानाचा वेगळा. कसा? पा व्यवहारामध्ये आता थोडासा बदल झाला, पण पूर्वीचा काल जो होता, पारतंत्र्यातलं जीवन म्हणजे सुनेचं जीवन. पूर्वीचा काल. आता थोडं बरं आहे, तसं त्यांना आजचे दिन आलेत आता. हा, 1500 रुपये मिळून थोडा आता फरकच झाला. पूर्वी आता जुन्या ज्या म्हाताऱ्या होत्या त्या नवीन सून म्हणून आलेल्या होत्या. त्यावेळेला कमी त्रास होता का? आता जे वयस्कर आहेत, तुम्ही ज्या वेळेला सुना म्हणून गेलात त्यावेळेला तुमच्या सासा काही सामान्य होत्या का? त्या आपल्या मोगलाईतल्या खरमाट्या माभळाच, बरोबर, सामान्य नव्हत्या त्या. जेवढा सुनाला त्रास देईन तेवढी तिची तब्येत ठणठणीत राहायची का नाही? बघा. आणि पूर्वीचं काल तसं अवघड होतं. दिवसभराचं राहिलेलं स्वयंपाक तिने संध्याकाळी खायचा आणि संध्याकाळचं शिल्लक राहिलेलं पूर्वीचा काल होता. बरं, आठवड्यात एकदाच सासू वतायची हातावर थोडं. हा, ती बी पिठी ठेवलेलं असायचं, दोरी बांधलेली जर्मलाची, सुट्ट खोबऱ्याचं, ती हळूच टाकायची. 2-3 बोटकं द्यायची. कशाचे? हे पूर्वीचा काळ सांगतोय. आता जमन काय तसं? आता कुणी कुणाची साबण सुद्धा लावायला तयार नाही. पूर्वीचा काळ होता पारतंत्र्यातलं जीवन. सून कशी राहिली तरी सासू नावं ठेवणार. तसं परमार्थातला कर्माचा अधिकारी. कसंही कर्म केलं तर कर्म बिनचूक होत नाही. कर्मकांडामध्ये सूक्ष्मपणा आहे. बिनचूक कर्म होत नाही म्हणजे कसंही कर्म केलं. कर्माचा अधिकारी हा पारतंत्र्यातला. तसं व्यवहारामध्ये तुमचं सुनेचा जो अधिकारी त्याच्यापेक्षा मुलीचा वेगळा आहे ना. मुलीला अर्ध स्वातंत्र्य, अर्ध पारतंत्र्य. बघा, तसं परमार्थातला उपासनेचा अधिकारी अर्ध स्वातंत्र्य, अर्ध. हा, आता मुलीला अर्ध स्वातंत्र्य, अर्ध पारतंत्र्य. कसं? मुलीला कीर्तनला जायचं म्हटलं तर काय आईला हात जोडून विचारते का? आई जाऊ का ग? असं नाही म्हणत. तिचं कपडे लत्ते घालून सगळं झालं ना, फक्त निघताना एवढं सांगत असते, आई मी चालले ग कीर्तनला. काय म्हणती? मी चालले ग कीर्तनला, असं म्हणते. तसं सुनाला म्हणता येईल का? आत्या मी चालले ग. तिला हात जोडून विचारावं लागल, जाऊ का हो? आजच्या दिवस आहे, शेवटचंच आहे. आता ती पारमार्थिक असली तर म्हणेन बाई जा, आणि तिचं खारमाटी बाभळ असली तर नाताच लागली का ह्या नादाला? कसा टाक्याचा संसार करशील, होय ग? असं होईल ना ते. अर्ध पारतंत्र्य, अर्ध स्वातंत्र्य. मुलीचं जसं जीवन आहे तसं परमार्थातला उपासनेचा अधिकारी आणि परमार्थातला ज्ञानाचा अधिकारी म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य. चौथी याचे ठाई काहीच करणे नाही, काम नाही, काम नाही झालो पायी. परमार्थातला जो ज्ञानी भक्त आहे पूर्ण स्वातंत्र्य, कुठलं बंधन नाही. तशी तुमची व्यवहारातली सासू आहे म्हातारी, तिला काय बंधन आहे? म्हातारीला काही बंधन
नाही. म्हातारी कशी राहिली, कुठंही बसली, म्हातारीला काय बंधन आहे? पोरात बसली काय, शाण्यात बसली काय, म्हातारीला बंधन नाही का? ती सगळे जीवनातले चढ उतार हे सहन करून त्या अवस्थेला प्राप्त झालेली आहे. म्हातारीला बंधन तसं परमार्थातला ज्ञानाचा अधिकारी त्याला कुठलंच बंधन नाही. बघा, म्हातारी बंधन नाही. म्हातारी कुणाला भेद का भेटी आले का? म्हातारीला कुठलं बंधन नाही. काय म्हातारी सुनाला भेद, पोरांना भेद, म्हातारी म्हाताऱ्याला सुद्धा भेद. म्हातारी म्हाताऱ्याला सुद्धा भेद नाही. कशी भेद नाही बघा. आणि काही काही म्हाताऱ्या चॅप्टर आहेत, काही आहेत गाळात. काही काही म्हाताऱ्या अशा आहेत जोपर्यंत म्हाताऱ्याच्या ताब्यात आहे ना सगळं, तोपर्यंत म्हातारी म्हाताऱ्याच्या पॅनलमध्ये राहते. ह्या सुनाला नाव ठेवू, त्या पोराला नाव ठेवू, ही तर काही रोज उठत आहे बोंबलत फिरत, हिला तर रोज उठून 4 दिवसाला पाहिजे, असं काही काही बोलत राहते. पण म्हाताऱ्याचं वय झाल्यानंतर म्हाताऱ्याला वाटतं आता कुठं ते एखाद्या पोराच्या ताब्यात प्रपंच देतं. प्रपंच मुलाच्या ताब्यात गेला की म्हातारी सुद्धा वातावरण बघून पॅनल बदलते. पुन्हा पोराच्या आणि सुनाच्या पॅनलमध्ये घुसती आणि त्यांच्यात घुसून म्हाताऱ्याला नावं ठेवती. बघा, म्हाताऱ्याला नावं ठेवती, त्या सुनाला आणि पोराला सांगती, अरे पोराओ मी खानदानी घराण्यातली होती म्हणून याच्याजवळ, नाही तर राहायसारखं माझ्या जागेवर दुसरी असती तर राहिली, तिथून बोलती. मग सुनाला आणि पोरांनाही वाटतं पहिलं म्हाताऱ्यालाच अंगराट होतं काही नाही, तू त्रास देते त्याला. मग त्याला त्रास दिला की त्याला आम्हाला जय हरी करावं लागतो. महाराज आता हा काला झालाय, उद्या कुठे मग आम्ही देतो ठेपा, मग इन्यावच राहावं लागतंय. विठाला विठाला ज्यांचं आगमन झालंय, आपणा सर्वांची ज्यांच्यावर नितांत श्रद्धा आहे, या मतदारसंघाचे लाडके आमदार सुरेश अण्णा, त्यांचे चिरंजीव भैयासाहेब ते इथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे बद्रीनाथ जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी इथे उपस्थित आहेत. त्यांचं एकदा स्वागत करा. विठाला विठाला काय चालला होता विषय आपला? हा, जशी व्यवहारातली ती बरं ध्यानात राहिलं, ओवी नाही ध्यानात राहिलं त्यांच्या. विठाला विठाला परमार्थातली जी व्यवहारातली सासू पूर्णत्वाची भूमिका आहे, तसं परमार्थातला ज्ञानाचा अधिकारी म्हणजे पूर्णत्वाची भूमिका. हे 108 म्हणजे वेदातल्या श्रुती आहेत आणि 16,000 कोण? त्या अनेक राजांच्या मुली. त्या कालामध्ये नरकासूर नावाचा जो दैत्य, त्याने अनेक राजांच्या मुलींचं हरण केलं आणि त्याचा एक संकल्प होता की या 16,000 मुलीचा आकडा पूर्ण झाल्यानंतर त्या 16,000 मुलीबरोबर आपलं एकदाच लावून घ्यायचं. काय असा त्याचा संकल्प होता. कोणाचा? नरकासुराचा. 16,000 मुलीचा आकडा पूर्ण झाला आणि भगवंतानी त्याच्याशी युद्ध केलं. त्यावेळेला भगवंतानी असा विचार केला की यांना बंदीशाळेतून सोडवलं पाहिजे, म्हणून त्याच्याशी युद्ध केलं. कुणाशी? नरकासुराबरोबर युद्ध केलं. त्या नरकासुराचा वध केला. नरकासुराचा
वध केला आणि त्या 16,000 मुली बंदी शाळेतून सोडवल्या. आज ज्याचा वध केला नरकासुराचा, कोण्या दिवशी केला? नरक, हा तो दिवस येतो. त्या दिवशी मारलं त्याला. 16,000 मुली बंदी शाळेतून सोडवल्या. पण लगेच 2 दिवस सण आता दीपावली, पाडवा, भाऊबीज. आता तो भगवान नुसता देव नाही, द्वारकेचा राजा आहे. 2 दिवस ठेवून घेतलं. सगळ्यांची बोलवण केली, ज्याच्या त्याच्या घरी आता पोहोच केल्या पाहिजेत या उद्देशाने. पण त्या आई वडिलांनी सांगितलं आता या मुली परत घेऊ शकत. आता भगवान आहे, काय करावं? भगवंताने विचार केला आणि 16,000 घराची निर्मिती केली. किती? म्हणजे त्यावेळेला त्यांची राहण्याची व्यवस्था केली. आता राहण्याची व्यवस्था केली म्हणजे द्वापार युगामध्ये सुद्धा ज्यांना घरं नव्हती त्यांना घरं द्यायची पद्धती होती. विढाला विढाला आता ज्यांचं आगमन झालं, आपल्याच परिसराचं वैभव शिंदे साहेब आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे महबूबभाई शेख त्यांची इथे उपस्थिती आहे. आधी करून त्यांचे सर्व सहकारी. विढाला 16,000 घराची निर्मिती केली. राहण्याची व्यवस्था केली. मग खाण्यापिण्याची ती सुद्धा व्यवस्था केली. म्हणजे त्यावेळेला सुद्धा द्वापार युगामध्ये सुद्धा त्यांना निराधार योजना चालू होती. त्यावेळेला सुद्धा चालू होती. कलियुगातच असं त्याही वेळेला 16,000 घराची निर्मिती केली आणि त्यावेळेलाही त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. म्हणजे त्यावेळेला सुद्धा निराधार योजना चालू होती. आता त्याच्यानंतर कलियुगातही ती पाठीमागं योजना चालू होती निराधार. कोणती? संजय गांधी होती ती चालू. आता ती चालू आहे का नाही? मला चालू आहे का? आता पुन्हा श्रावण बाळ. पण श्रावण बाळाच्या योजनेत थोडं, कारण ती योजना अशी श्रावण बाळ योजनेला नाव दिलं, कारण ज्यांना मुलगा किंवा ज्यांचा होता तो त्यांच्याकरता व्यवस्था आहे. पण आता ज्याला कंटाळची कंटाळ 2-4 श्रावण ते बी हाणतेत गडी. त्याच्यामुळं काय नेमका तपास लागा ना त्या योजनेचा काय प्रकार आहे ते. विढाला गोरगरिबाच्या दृष्टीने ते योग्य आहे. आता श्रावणाची चालू आहे, आता लाडक्या बहिणीची चालू आहे ना चालू. भावालाच काय आहे का? बघा तेवढं काय कागद देतो तुमच्याकडे. विढाला त्यावेळेला त्या 16,000 गोपिकांची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. ऐका, मग राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. आता आपण संसारिक माणसं आहेत. आपली पत्नी, तिला काय हवंय? साडी चोळी आमकं ढमकं तमकं कोण पुरवतो? बरोबर. तसं त्या 16,000 गोपिकांची राहण्याची खाण्यापिण्याची लेण्या नेसण्याची व्यवस्था भगवान करत असल्यामुळं ती त्याची भक्ती करताना, त्याची सेवा करताना तोच आपला मालक आहे. हा त्यांच्या अंतकरणातला भाव होता. तोच आपला मालक आहे, तोच पती, तोच देव आहे. हा भाव समजून ती त्याची भक्ती करत होत्या. म्हणून त्यांचा जो अंतकर, पत्नी जेवढी पतीची सेवा करते तेवढ्या 16,000 गोपिका भगवंताची सेवा भक्ती करत होत्या. पण पत्नी जसं करते तशा करत
इथं अंडरलाईन ठेवा. म्हणून जरी पुराणामध्ये वर्णन केलं 16,100, पण भगवंताची पत्नी एकच आहे. त्यांचा भाव तो होता कांत भाव. त्यांचा कांत भाव असल्यामुळे गोपी लावी याला चाला. इरवी पाहता भगवान निष्काम निराळा, पण त्यांचा भाव तसा असल्यामुळे गोपी लावी निष्काम निराळा गोपी लावी याला चाळा. गोपिका ह्या भक्तच असल्यामुळे भक्ताची इच्छा पूर्ण हे भगवंताचं काम आहे. म्हणून ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. बघा, भगवान भक्ताचं मनोगत जाणूनच पूर्ण करतो. जशी भक्ताची इच्छा आहे तशी भगवंताला पूर्ण करावी लागते. इरवी पाहता भगवंताच्या मूळ स्वरूपाचा विचार केला तर भगवंताचं जे स्वरूप आहे सद चिद आनंदरूप निर्गुण निराकार स्थितीत असलेलं शुद्ध ब्रह्मचैतन्य, पण भक्ता करता भगवान परमात्मा सगुण साकार सुद्धा होतो. भक्ताची जरी इच्छा असली तर भगवान परमात्मा आपलं मूळ स्वरूप निर्गुण सोडतो आणि निर्गुणाचा तो भक्ता करता कसा होतो? सगुण होतो ना. तू कामने आले
लावी प्रीत
तिटकतान. या ठिकाणी असं वर्णन आहे की राधा आणि कृष्ण आणि त्यांचे वडील नंद धाक दिगन धाक दिगता नंद नंद तिटकतान नाचत राधा संगमत कामथी काम. ज्यावेळेस राधा आणि कृष्ण नृत्य करू लागलेले त्यावेळेस नंदजी बाबा बघू लागलेले धाक दिगता नंद नंद तिटकतान नाचत राधा संगम. राधेचा आणि कृष्णाचा ज्यावेळेस नाचण्याचा संगम नाचत राधा संगमत कामथी कामथी कामथी. म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावे प्रीत भजन करा विढोबार खुमाये विढोबार खुमाये विढोबार खुमाये विढोबार खुमाये हरी विढोबार खुमाये असो या अभंगाचा थोडक्या शब्दाचा अर्थ मी आपल्या समोर ठेवलेला आहे. काला म्हटलं की भगवंताचं अगम्य अशा प्रकारचं चरित्र
नाना प्रकारच्या लीला, अनंत प्रकारच्या खोड्या गाराणे आहेत, पण वाजलेत आता किती? म्हणजे तसं नाही म्हणत मी वाजले की 12 वाजलेत असं म्हणलं. हां, तुमच्या लगेच ती आलं 12 वाजलेत. आता बरीच मंडळी उन्हात आहेत. पुढे बहुत करणे चरित्र आपण नेहमीच ऐकतो. भगवंताच्या अनंत खोड्या, अनंत लीला. भगवंताने अनेक प्रकारच्या लीला, अनेक प्रकारच्या खोड्या गाराने केल्यानंतर आता डायरेक्ट नेतो तुम्हाला तिकडं. यशोदेने सांगितलं, आता कृष्णा बास इथं थांबू, उद्या जाई राणा सवेगे होनी गोधना, उद्यापासून गाई घेऊन जा. भगवान म्हटलं ठीक आहे. मग भगवंताचे जे सवंगडी होते ना, गोपाळ, पेंद्या, वाकड्या, बोबड्या सगळे, भगवंताने विचार केला मी वृंदावनामध्ये गाई घेऊन जाणार आहे, पण मी एकटा काही करू शकत नाही ना. सामान्य व्यवहारे एकटा कोणीच काही करू शकत, कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर त्याला सगळ्याची आवश्यकता आहे ना. मग आता भगवंताला ते एका 8व्या अवतारातलं काही कार्य करायचं होतं, पुढे बहुत करणी आहे. मग भगवानही त्या गोपाळांना भेटले आणि सांगितलं, आईने मला उद्यापासून आता गाई राखायचं काम सांगितलंय, पण मी एकटा जाऊन काही करू शकत. तर तुमच्या सुद्धा प्रत्येकाचे आहेत ना 4-4, 2-2. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, या, या. या म्हटल्यानंतर आले सगळे आपापल्या गाया घेऊन. गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ सौंगडे वना, गाई गोपाळ सौंगडे वना. आले, नाना प्रकारचे खेळ झाले. हमामा, विटी दांडू, लगोऱ्या, चेंडू. हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा, पोरा. हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा, ए घुमरी वाजे हमामा, घुमरी वाजे हमामा, घुमरी वाजे हमामा, घुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा. सुरगवडी माझी घोंगडी हरवली, अन्नासाठी एकदा पुन्हा टाळी वाजवच. असे नाना प्रकारचे खेळ झाले. गोपाळने सांगितलं, कृष्ण आता कुठपर्यंत खेळ वाजले, खांदी भार पोटी भूक काय खेळायची, तुका म्हणे आता खेळ झाली, आता वेळ म्हणत याना. सगळ्यांच्या शिदोरी एकत्रित केल्या भगवान. त्यांनी सगळ्या गायी एकत्र केल्या, सगळे गोपाळ एकत्र केले. द्वापार युगामध्ये यमुनेच्या पवित्र वाळवंटामध्ये झालेला तो काला. गायी सगळे एकत्र आणल्या, सगळे गोपाळ एकत्र आणले, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. भगवान मध्यभागी होते. त्या प्रसंगाचं वर्णन महामुनी शुकाचार्य करतात. विभ्रदवेणुम जठरपठयू शृंगवेत्री, म्हणजे भगवान उभे कसे होते, तो प्रसंग कसा होता ते शुकाचार्य महाराजांनी वर्णन केलं. भगवान मध्यभागी उभा होते, सगळे गोपाळ असे चक्राकार बसले होते. छोटे छोटे गोपाळ जवळ, मोठे गोपाळ बाजूने, त्याच्यापेक्षा मोठे बाजूने, असे चक्राकार गोपाळ बसलेले आहेत. भगवान मध्यभागी उभा आहे. डाव्या हातामध्ये काल्याचा कवळ घेतलेला आहे,
मोरपिसाचा जो मुकुट डोक्यामध्ये होता तो काढून बगलेमध्ये धरलेला आहे, वाजवायचा पावा होता तो कमरेला खोसलेला आहे. भगवान मध्यभागी उभा होते आणि भगवान म्हणतात, गड्याओ काला देतो तुम्हाला खरा, पण भजन केलं तर करता का मग? गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण पुंडलिक वरदा हरी विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान. तो काला भगवंताने द्वापार युगामध्ये स्वतःच्या हाताने गोपाळांना दिला. तीच काल्याची परंपरा पुढं कलियुगामध्ये तोच काला माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटात दिला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. आणि तीच काल्याची परंपरा पुढे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज आदी करून सर्व संतांनी ती वारकरी संप्रदायामध्ये परंपरा घालून दिली. नाम सप्ताह 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 8 दिवसाचा असो की महिन्याचा असो, दिंडीची सांगत असो, कथेची सांगत असो, ते काल्याच्या कीर्तनाने अर्थात भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करून काल्याच्या कीर्तनाने सप्ताची दिंडीची यज्ञाची सांगता करावी, हा घालून दिलेला दंडक, त्याच नेमात केलेली सेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली